उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची अंतरवाली सराटीत भेट घेतली आहे। अंतरवालीच्या सरपंचांच्या घरी जरांगेंनी सामंतांचं स्वागत करत त्यांचा सत्कार केला। सामंत जरांगे भेटीत तब्बल तासभर बंद दारात चर्चा सुद्धा झाली आहे। पाहूयात। शिवसेनेचे मंत्री उदय सामंत अंतरवालीत। उदय सामंतांनी घेतली जरांगेंची भेट। सामंत जरांगे भेटीत दडलंय काय? शिवसेनेचे नेते आणि उद्योग मंत्री उदय सामंत मंगळवारी रात्री अचानक अंतरवाली सराटीत पोहोचले। अंतरवालीत उदय सामंत यांनी मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची भेट घेतली। यावेळी सामंत आणि जरांगे यांच्यात जवळपास तासभर बंद दारात चर्चा झाली। मराठा समाजाच्या प्रश्नांबाबत जरांगेंनी सरकारकडे विविध मागण्या केल्या। या मागण्या पूर्ण करण्यासाठी जरांगेंनी सरकारला जूनपर्यंतचा अल्टिमेटम दिलाय। मात्र त्याआधीच मंत्री उदय सामंतांनी जरांगेंची भेट घेतल्यानं राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। मात्र ही राजकीय भेट नसल्याचं सामंतांनी स्पष्ट केलं। दाखल्यांसाठी स्वतः फोन केले होते, त्याच्यामुळं असं आडमुठे धोरण पण अधिकारी जर घेत असतील त्यांना देखील आम्ही व्यवस्थितरित्या समज देऊ। परंतु ज्या काही नियमातल्या गोष्टी आहेत ज्या दादांच्या माध्यमातून झालेल्या आहेत आणि सरकारनं केलेल्या आहे त्याची अंमलबजावणी व्हावी ही आमची सगळ्यांची इच्छा आहे आणि त्याच्यावरच चर्चा झाली। त्याच्यामुळे दुसरी कुठलीही राजकीय चर्चा नाही। कुणीतरी टाकलं की अजून काही राजकीय चर्चा करण्यासाठी मी आलो। मी अनेक वेळा या भागात आल्यानंतर त्यांना न सांगता त्यांची अपॉइंटमेंट न घेता माझे त्यांचे घनिष्ठ संबंध असल्याने येऊन जातो आणि त्याच गप्पा मारल्या आणि त्याच्यामध्ये चर्चा देखील झाली उपसमितीमध्ये काय काय करायचं। तिथं बैठक होती असंही मला पण माहिती आहे की संभाजीनगरला। मग त्यांच्याकडे वेळ होता थोडा, तर म्हणले चला आपण अंतरवालीला जाऊयात, चर्चा करूयात। आणि आम्ही बसून 1, 2, 2.5, 3 घंटे चर्चा केली आरक्षण विषयावरती। अनेक वेगळ्या विषयावर पण झाली, नाही असं नाही, पण आरक्षण आणि मराठा समाजाचे प्रश्न याच्यावरती मात्र ताकदीनं चर्चा झाली। तुम्हाला मार्ग काढावाच लागणार आहे यापासून सगळी चर्चा मी त्यांच्याशी केली। मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळत नसल्यानं गेल्या आठवड्यात मनोज जरांगेंनी मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांच्यावर निशाणा साधला होता। तसंच विखेंच्या राजीनाम्याचीही मागणी केली होती। सगळे काळजी धरायचे, तुम्हाला जेवढ्या विभाग येतील सगळ्या विभागाच्या विद्यार्थ्यांनी ईडब्ल्यूएस मधून परीक्षा दिलेल्या आहेत। एसीबीसी तुम्ही दिलं, ईडब्ल्यूएस रद्द तुम्ही केलं, मग आता निवड झालेल्या विद्यार्थ्यांना घ्यायचं नाही। तुम्ही आधी संख्या पद निर्माण करा, नाही तिकडं काय करायचं ते करा, पण त्या सगळ्या विद्यार्थ्यांना यांना घ्यावंच लागणार आहे। म्हणूनच आता मी सांगितलं की उपसमिती नेमकी करती काय? मराठ्यांच्या पोराचं वाटोळं करण्यासाठी उपसमिती आहे का मराठा समाजाच्या पोरांना मोठं करण्यासाठी? याचं उत्तर मुख्यमंत्र्यांनाच द्यावं लागणार आहे। नसता ती उपसमिती बरखास्त करून सेपरेट मंत्रालय आम्हाला स्थापन करून द्या। जरांगे पाटलांचं मला वाटतं काहीतरी त्याच्यामध्ये काय माहिती गैरसमज असतील। काय ते अध्यक्षपद मी राहिलंच पाहिजे काही नाही आहे, म्हणजे काही कमी काय अध्यक्षपदासाठी फार आश्वस्त आहोत असं काही नाही आहे। जे काम त्या समितीच्या माध्यमातून सुरू आहे त्याची मी वस्तुनिष्ठ माहिती मला वाटतं गेल्या आठवड्यात जरांगे पाटलांना अहवाल पाठवला आहे मी की उपसमिती काय सगळ्याच गोष्टी त्यांच्यापर्यंत न गेल्यामुळे सुद्धा गैरसमजीतून त्यांनी काही केलं असेल की आम्ही त्यांना पाठवले सगळी कार्यवाही काय होते, काय सुरू आहे, कशा पद्धतीने सुरू आहे। आता त्यांच्यानंतर मी त्यांच्याशी स्वतः बोलणार आहे परत की आणखीन त्यांच्या मनात काही शंका असतील तर। याच पार्श्वभूमीवर जरांगेंच्या भाजपवर असलेल्या नाराजीचा फायदा घेण्यासाठी सामंतांनी भेट घेतली नाही ना असा प्रश्न विचारला जातोय। तसंच जूनमध्ये जरांगेंनी आंदोलन केल्यास त्यांच्या नाराजीचं टार्गेट भाजप असावं यासाठी तर ही भेट नव्हती ना अशी ही चर्चा राजकीय वर्तुळात रंगते। मात्र जरांगेंनी या चर्चा फेटाळल्या। कुठं भाजप टार्गेट करायचं आणि शिवसेना नाही करायचं असं काय माझा तर कधीच उद्देश नसतो। महाविकास आघाडी असो किंवा महायुती असो, आपले प्रश्न मार्गी समाजाचे काढायचे यासाठी मी कधीही जीवाचं रान करतो आणि जीवाची पर्वा पण करत नाही। इतका तुटून पडतो आम्ही, कारण गोरगरिबांच्या लेकराचं कल्याण करायचंय। आपल्या खांद्यावरती जबाबदारी, आपण ती प्रामाणिक पार पाडली पाहिजे। या भूमिकेतून मी प्रत्येक वेळेस आंदोलन करतो। समोर कोण आहे हे मी बघत नाही, ते भाजप का शिवसेना आहे का राष्ट्रवादी का कोण आहे मला त्याच्याशी देणं घेणं नाही। समाजाचे प्रश्न सोडवणं ही आमची जबाबदारी, ते सोडवण्यासाठी आम्ही आंदोलन कायम करतो आणि पुढच्या काळात सुद्धा होणार आहेत। मंत्री उदय सामंत यांनी अनेकदा मनोज जरांगे यांची भेट घेऊन चर्चा केली। मात्र मंगळवारी रात्री झालेली भेट थोडी वेगळी आहे। छत्रपती संभाजीनगरमधील उद्योजकांची बैठक रद्द करून सामंत यांनी जरांगेंची भेट घेतली। त्यामुळे उद्योजकांच्या भेटीचं निमित्त पुढे करून
सामंत जरांगेंशी चर्चा करण्यासाठी संभाजीनगरमध्ये आले होते का, असाही एक प्रश्न उपस्थित होतोय. नितेश महाजन, जालना, झी 24 तास.